नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल रविवारी झालेल्या टेस्टमध्ये जी सराव टेस्ट क्रमांक 13 होती, त्या टेस्टमध्ये विचारले गेलेले जे 20 प्रश्न आहे ते 20 प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे, दोन संख्यांच्या लसावीची दुप्पट 450 आहे, मसावी 5 आहे, त्या दोन संख्यातील एक संख्या वर्गसंख्या आहे, तर दोन्ही दोन अंकी संख्यांची बेरीज किती? यामध्ये दोन संख्यांच्या लसावीची दुप्पट आहे. लसावीची दुप्पट आहे, मग आपण लसावी काढून घेऊ. म्हणून आन्सर काय आपण सुरुवात करूया. लसावी बरोबर 450 भागिले 2. 450 भागिले हे 2 कुठून आले, तर लसावीची दुप्पट ही 450 आहे, म्हणून लसावी काय येणार आहे, तर बे एक बे, बे दोन्ही 4, परत इथे बे दोन्ही 4 उरला 1, बे पंच 10. हा झाला आपला लसावी. मसावी दिलेला आहे, मसावी बरोबर आहे 5. आता दोन संख्यातील एक संख्या वर्गसंख्या आहे आणि त्या दोन्ही दोन अंकी संख्या आहे. आता इथे काय करूया, दोन अंकी संख्या ज्या वर्गसंख्या आहेत अशा कोणत्या आहेत बघा, इथे आपण लिहून घेऊया. पहिली दोन अंकी वर्गसंख्या आहे 16, दुसरी 25, तिसरी 36, चौथी 49, म्हणजे 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग जर केला तर तो 100 होतो. ती दोन अंकी राहत नाही. आता आपल्याला ह्या दोन अंकी संख्या वर्गसंख्या त्यातल्या या आहेत, यातून आपल्याला जी निवडायची आहे ती बघूया. पहिली गोष्ट काय आहे, आपल्याला लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या हे सूत्र आहे. काय, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता लसावी आपल्याला भेटलेला आहे, किती आहे, 225. लसावी आहे 225 गुणिले मसावी आहे 5 बरोबर. आता पहिली संख्या आणि दुसरी संख्या आपल्याला अजून ठरवायची आहे, कारण यातली आपल्याला संख्या जी घ्यायची आहे ती दोन अंकी संख्या आहे आणि ती वर्गसंख्या आहे. आता याचा गुणाकार किती होईल, तो 5 5 25, 25 5, हातच्याला आले 2, 5 2 10, 10 2 12, 12 2, हातच्याला आला 1, 5 2 10, 10 1 11. यांचा गुणाकार आला 1125 बरोबर काय, तर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता यातली अशी एक वर्गसंख्या शोधा की त्या संख्येने या संख्येला भाग गेला पाहिजे, कारण इकडे भाग गेल्याच्या नंतर आपल्याला दुसरी संख्या ऑटोमॅटिक भेटणार आहे. या 1125ला भाग जाऊ शकेल अशी यातली आपल्याला वर्गसंख्येमधली कोणती दोन अंकी संख्या दिसते, तर ती एक मात्र आहे 25. 25 याला भाग जाऊ शकतो. पहिली संख्या 25 घेतली आपण त्यांच्यात दिलेल्या अटीप्रमाणे. पहिली संख्या 25 गुणिले दुसरी संख्या, म्हणून आता काय होईल, दुसरी संख्या बरोबर बाजू बदलली आपण, दुसरी संख्या एका बाजूला घेतली. आता हे 25 इकडे गुणाकारात आहे, तिकडे भागाकारात जातील. 1125 हे इकडचे 25 भागाकारात गेले, ते इथे आले. याचा भागाकार करूया. भागाकार काय येईल, 25 1 25, इथे 25 चौक 100 उरले 12, झाले 125, 25 5 125 बरोबर. मग दुसरी संख्या आपल्याला भेटली 45. आता आपला प्रश्न काय आहे, तर दोन्ही दोन अंकी संख्यांची बेरीज किती. बघा, पहिली संख्या आपल्याला 25 आपण वर्गसंख्या म्हणून ती घेतली 25, त्याच्यावरून दुसरी संख्या आपल्याला 45 भेटली दुसरी संख्या. आता प्रश्न काय आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती.
आता त्या दोन संख्या, एक आहे 25 आणि दुसरी आहे 45 आणि याची बेरीज किती होते तर 70. म्हणून आपलं उत्तर आहे आन्सर नंबर 2, 70. आता तुम्ही म्हणाल की 25च का घेतले, तर 25 याच्यासाठी घेतले कारण दोन संख्यातील एक संख्या वर्गसंख्या आहे आणि मग आपल्या दोन अंकी वर्गसंख्या एवढ्या आहेत. या अटीत बसण्यासाठी म्हणजे सूत्रात टाकण्यासाठी पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, आणि हे त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की ती एक वर्गसंख्या आहे, ती आपल्याला निवडता यावी. ती निवडता आली, ती 25 घेतली आणि 25ने याला भागल्याच्या नंतर आपल्याला दुसरी संख्या 45 भेटली. अशा प्रकारे हे गणित सोडवणे आवश्यक आहे. याच टेस्टमधला दुसरा प्रश्न होता 3, 7, 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांच्या बेरजेला 7ने भागले असता उत्तर काय येईल. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्या. आता 3 अंकी संख्या कोणत्या कोणत्या तयार होतात ते बघूया. 3 अंकी संख्या कोणत्या कोणत्या तयार होणार आहेत, त्यांच्या बेरजेला पुन्हा त्यांची बेरीज करायची आहे म्हणून ते आपल्याला ते करावंच लागणार आहे. पहिली समजा 374, दुसरी संख्या 347, तिसरी संख्या होईल 473, पाचवी 437, सहावी 743, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि ही सहावी 734. एवढ्याच संख्या त्याच्यापासून तयार होतील. या अंकापासून या 6 संख्या तयार झाल्या, म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी, आणि या 6 संख्यांची बेरीज झाली. आपण जर पाहिलं तर 7 आणि 3 10 आणि हे 7 आणि 3 10, म्हणजे 10 आणि 10 20 आणि हे 8 म्हणजे 28. 28 अशी 8, हातच्याला आले 2, हे 2 आणि हे पहिले. आता प्रत्येकाची बेरीज 28च असणार आहे, तर हे 28 आणि हे 2 म्हणजे 30. 30 अशी 0, हातच्याला आले 3, पुन्हा हे 28. 28 आणि 3 किती होतात 31. ही या सगळ्यांची काय झाली बेरीज. बेरीज झाली 3108. पुढे काय बेरजेला 7ने भागले असता, म्हणजे 3108ला 7ने भागले असता उत्तर काय येईल. भागाकार करावा लागणार आहे आपल्याला. काय होईल 7 चोक 28, 28 31 मधून 28 गेले 3 उरतात, वरचा 0 असा इथे खाली घेतला 30 झाले. पुन्हा 7 चोक 28 बरोबर आहे. 30 मधून 28 गेले 2 राहिले, वरचे 8 असे इथे खाली घेतले 28 झाले आणि 7 चोक 28. 28 हातून 28 गेले 0. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, भागाकार म्हणजेच उत्तर काय आलं तर 444 आणि तो पर्याय क्रमांक आहे 4. पुढचा प्रश्न तिसरा आहे 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 36 आहे. त्या सर्व संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास दुसरी संख्या कोणती. बघा 7 क्रमवार समसंख्या आहे, 7 क्रमवार समसंख्या आहे आणि त्यांची सरासरी म्हणजे मधली संख्या 36. सरासरीमध्ये मधली संख्या आणि संख्या 7 आहे, म्हणजे इकडे 3 संख्या आहेत क्रमाने असणाऱ्या आणि याच्या डाव्या बाजूला 3 संख्या आहे क्रमाने असणाऱ्या. कारण काय क्रमवार संख्या आहे ना, मग ही सरासरी आहे म्हणजे मध्ये आहे. इथे पुढे 36च्या पुढे 38, 36च्या पुढे 38, 40 आणि 42 ह्या पुढच्या 3 संख्या. मागच्या पहिली 34, 36च्या मागे 34, 34च्या मागे 32 आणि 32च्या मागे 30, म्हणजे 30, 32, 34, ही 36, ही 38, 40 आणि 42 या त्या संख्या आहेत. प्रश्न काय आहे, त्या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास. उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे, उतरता क्रम. उतरता क्रम
म्हणजे मोठ्याकडून काय तर लहानाकडे. मग आता मोठ्याकडून लहानाकडे आपण क्रम स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला वेळ महत्त्वाचा असतो आणि तो वाचवण्यासाठी आपण इकडे इकडे जा बघा. 42, 40, 38, 36, 34, 32, 30 झाला उतरता क्रम हा. तर त्यात आपल्याला उतरत्या क्रमाने मांडल्यास दुसरी संख्या, मग दुसरी पहिली 42 आणि दुसरी 40 हे आपलं उत्तर, म्हणून पर्याय क्रमांक 3. ओके. पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न. 987 स्टार या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक घेतल्यास ती संख्या 2, 3, 4 व 6ने विभाज्य होईल. आता ही संख्या विभाज्य होण्यासाठी, या अंकांनी विभाज्य होण्यासाठी आपल्याला यांची कसोटी माहिती पाहिजे. इथे किती घ्यावे लागतील, पर्यायावर आधारित हा प्रश्न आहे. इथे किती घ्यावे लागतील. समजा आपण 6 घेतले, पहिला ऑप्शन निवडला. 2ने भाग जातो, 3ने भाग, 3ची कसोटी काय आहे तर या अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. मग 6 घेतला, मग 2ने भाग जातो कारण समसंख्या आहे. 3ने बघा 9 आणि 8 17, बरोबर आहे. 17 आणि 7 24, कारण 7 आणि 7 14 होतात. तर 17 आणि 7 24, 24 आणि 6 30, 24 आणि 6 30 आणि 30ला 3ने देखील भाग जातो. 4ने भाग जातो का. 4ची कसोटी काय आहे, या 2 अंकांना 4ने भाग गेला पाहिजे. तर होय, कितीच्या पाड्यात येतात 76 येतात. आपण जर पाडा म्हटला तर 19 चौक 76 होतात. 19 एक 19, 19 दुणे 38, 19 त्रिक 57 आणि 19 चौक 76, म्हणजे 4च्या पाड्यात पण ही संख्या येते. प्रश्न राहिला 6चा. आता 6ची कसोटी काय आहे, जर 2ने आणि 3ने भाग जात असेल, ज्या संख्येला 2ने आणि 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने भाग जातो, म्हणजे याला 6ने पण भाग जाणार आहे. मग काय प्रश्नच मिटला, म्हणजे 6ने पण भाग जातो, म्हणजे ही संख्या कोणती तर स्टारच्या जागी 6 घेतल्यास कोणता अंक घेतल्यास, म्हणजे 6 घेतल्यास त्या संख्येला किंवा या संख्यांनी ती संख्या विभाज्य होईल, तर तो अंक आहे 6. या व्हिडिओमधून तुम्हाला फक्त एकच शिकायचं महत्त्वाची गोष्ट की कोणत्या प्रश्नावर वेळ न लावता कसा विचार करायचा. बघा, एक प्रश्न आहे पुढचा. 1 तास 12 मिनिटे 23 सेकंदाची किती सेकंद होतील एवढी वेळ आहे आणि या सगळ्यांचे सेकंद करायचे आहेत. मग 1 तासाचे पहिलं आपल्याला काय, 1 तास म्हणजे काय तर त्याचे मिनिट करा आधी, 60 मिनिटे. आता 60 मिनिटाचे सेकंद करा, 60 मिनिट गुणिले 60 सेकंद बरोबर 6 6 36 सेकंद होतात. आणि हे ध्यानात ठेवा की एका तासाचे 36 सेकंद असतात, 3600 सेकंद असतात. पुढचा आपला प्रश्न आहे, आपण याचे सेकंद एका तासाचे सेकंद तर झाले, पुढे 12 मिनिटाचे म्हणजे 12 गुणिले 60, हे 60 कुठून आले तर एका मिनिटाचे 60 सेकंद होतात, म्हणून 12 मिनिटाचे आपल्याला सेकंद करायचे आहेत. आणि 12 संग 72 आणि वरचा 0 जसाच तसा, हे झाले 12 मिनिटाचे सेकंद झाले 720 सेकंद. पुढे आपले आता तास संपला, मिनिटेही संपली, आता सेकंद पण मिळवायला लागतील आपल्याला. मग सेकंदामध्ये सेकंद मिळवताना त्याचे सेकंद ऑलरेडी असल्यामुळे ते काही करण्याची गरज नाही. पुढे आहे 23 सेकंद, पुढे सेकंद किती आहे 23, आणि या सगळ्यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आता यांची बेरीज केली की आपल्याला सगळे सेकंद दिसतील. बघा, 0 अधिक 0 अधिक 3 म्हणजे 3, हे 0 अधिक 2 अधिक 2 म्हणजे 4, हे 6 6 12 आणि 13 13शी 3 हातच्याला 1, 3 आणि 1 4, म्हणजे 4343 4343 सेकंद होतील. आणि त्याचं उत्तर आहे 4343, म्हणजे पर्याय क्रमांक 3. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न. तर 6वा प्रश्न असा आहे, सुरेखाने सोन्याचे दागिने खरेदी केले, ते 53
250 ग्रॅम वजनाचा राणीहार, 21.25 ग्रॅम वजनाचे गंठण व 8.50 ग्रॅम वजनाची अंगठी खरेदी केली तर सुरेखाने एकूण किती सोने खरेदी केले. म्हणजे तिने जे खरेदी केलं आहे कोणतं कोणतं, हे 53.250, हे 21.25 ग्रॅम आणि हे 8.50 ग्रॅम. तर एकूण किती सोनं खरेदी केलं, मग ते बेरीज करायची आहे फक्त, साधी बेरीज एकदम. काय बेरीज करताना काय आपण काय करणार आहोत, 53.250 वरचा झिरो घेतला काय नाही घेतला काय चालतो खरं, पण आपण घेऊया. त्याच्यानंतर 21.25, आपली एक अट असते दशांशाची बेरीज करताना, दशांशाखाली दशांश असला पाहिजे. इथे ऑलरेडी आहे 21, पुढे काय 25, आणि तिसरा आहे 8. हे बघा दशांशाखाली दशांश 8.50. आपण इथे झिरो देऊ शकतो, इथे पण झिरो देऊ शकतो. आपण आता याची बेरीज करा. तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे फार कठीण नाही आहे. याची बेरीज करा. तिघांचा 0 0 0 0, 5 आणि 5 10 अधिक 0 10, 10शी 0, हातच्याला 1, हे 5 आणि हे 5, 5 आणि 5 10, 10शी 0, हातच्याला 1, तो घेतला इकडे. 3 1 4 1 5, 8 आणि 5 13, 13शी 3, हातच्याला पुन्हा 1, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, म्हणजे हे झालं 83.00 ग्रॅम. मग 83.00 म्हणजेच काय, तर 83.00 म्हणजेच 83, आणि 83.00 इथे आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ही बेरीज फक्त महत्त्वाची आणि ती या पद्धतीने करायची. पुढचा 7वा प्रश्न पाहू लगेच. 7वा प्रश्न असा आहे, एका गावात जून महिन्यात 100 सेमी, जुलै महिन्यात 250 सेंटीमीटर, ऑगस्टमध्ये 230 सेंटीमीटर व सप्टेंबर महिन्यात 150 सेंटीमीटर पाऊस पडला तर सरासरी किती पाऊस पडला. सरासरी काढायची आहे, आणि सरासरी काढत असताना आपल्याला काय आवश्यक आहे, तर सरासरी काढताना सगळ्यांची बेरीज, एकूण अंकांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग एकूण अंकांची संख्यांची बेरीज किती आहे, पहिला जून महिन्यात 100 अधिक जुलै महिन्यात 250 सेंटीमीटर अधिक ऑगस्ट महिन्यात 230 सेंटीमीटर अधिक सप्टेंबर महिन्यात किती पडला, 150 सेंटीमीटर. हे आपण सरासरी काढतोय. सरासरी बरोबर हे त्याचं सूत्र आहे, आणि याला भागिले काय, याला भागिले किती संख्या आहेत, 1 2 3 4, म्हणून 4. याची बेरीज करा. हे 100 आणि हे 250, हे 100 या 150मध्ये टाका, हे 150 झाले, हे 150, हे 100, 150 आणि 100 250, 250 आणि 250 500, हे 200 700 आणि 730, आणि याला भागिले 4. 730 भागिले 4 हा भागाकार करा. इथेच करून घेऊ, पॉईंटमध्ये येत असेल, जर पॉईंटमध्ये येत असेल तर आपल्याला बघूया कसं होतं आहे. तर मग काय होईल, 7 1 7, सॉरी 4 1 4, इथे पण 4 1 4, उरले 3, 3 वर हे 33 झाले, आणि 4 8 32, उरला 1, 10 झाले, 4 2 8, 4 2 8, पुन्हा 2 उरले, भाग जात नाही, दिला पॉईंट, त्याच्यावर 0 घेतला, 20 झाले, 4 5 20, म्हणजे आपलं उत्तर आलं 182.5. म्हणून काय, म्हणून सरासरी बरोबर 182.5 सेंटीमीटर एवढा पाऊस तिथे पडला. हे आपलं ऑप्शन नंबर किती आहे, 4 आहे. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर. 8वा प्रश्न असा आहे,
83 या संख्येला 11ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असेल? हा स्टार आणि या स्टारच्या जागी किती घेतले म्हणजे त्या संख्येला 11ने भाग जाईल. आपली 11ची कसोटी काय आहे तर समस्थान आणि विषमस्थान यांच्या म्हणजे समस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज आणि त्या बेरजेची वजाबाकी ती एकतर 0 आली पाहिजे किंवा 11च्या पटीत आली पाहिजे. मग आता इथे आपल्याला पर्याय टाकून पाहायला लागतील. बघा 9 पहिला पर्याय 9 अधिक 9 आणि 8 मग किती होतील ते 9 दुनी 18 आणि 18 आणि 8 26. बघा पहिलं काय करायला लागेल एक स्टारच्या ठिकाणी आपण अंक टाकून बघू. मग 9 त्याच्यानंतर स्टारच्या ठिकाणचा हा 9 अधिक हे 8 कसं इकडून तिकडे घ्या इकडून तिकडे घ्या काही प्रॉब्लेम नाही. आणि उरलेले म्हणजे बेरीज कशी होणार आहे यांची आणि याच्यासोबत यांची या तिघांची बेरीज आणि या दोघांची बेरीज म्हणजे 3 आणि 3 6. किती झाले 9 दुनी 18 आणि 18 आणि हे 8 18मध्ये 2 टाकले तर 20 आणि होतात हे 26. 26मधून हे 6 वजा करायचे यांची बेरीज म्हणजे 3 अधिक 3 बरोबर 6. इथे घेऊ आपण इथेच आणि इथेच वजाबाकी करू. ही बेरीज वजा करायची 26मधून 6 गेले 20 राहतात. इथे एक तर 0 राहायला पाहिजे नाही तर 11च्या पटीतली संख्या असली पाहिजे. 0 नाही 11च्या पटीतली संख्या नाही म्हणून हे आपलं उत्तर नाही. ओके. आता दुसरा पर्याय आपण ऑप्शन ठेवलं 0 ठेवला म्हणजे 9 अधिक 0 अधिक 9 बरोबर 18. त्याच्यानंतर हे 3 आणि 3 6 3 अधिक 3 बरोबर 6. 18मधून 6 वजा करायचे 18मधून 6 वजा केल्यावर किती राहतात 12. सॉरी इथे गडबड झाली. इथे 9 अधिक 0 अधिक 8 पाहिजे. 9 अधिक 0 अधिक 8 एकतर हे नाही तर हे. चला याला आपण 8 म्हणूया. तेच तर म्हटलं काहीतरी गडबड होते. आता हे किती झाले हे तर हे झाले 17 आणि ही किती आले हे 6. हेही चुकणार. 17मधून 6 गेले उरतात 11. 17मधून 6 गेल्यावर 11 उरतात. आणि आपली अट काय आहे तर एकतर ती वजाबाकी ही वजाबाकी 0 आली पाहिजे किंवा 11च्या पटीतील आली पाहिजे आणि ही 11च्या पटीत आहे 11 1 11 म्हणून आपलं उत्तर आहे 0. लक्षात. ओके. पुढचा प्रश्न आपण 9वा बघूया. 9वा प्रश्न आहे जर x ही समसंख्या असून y ही विषम संख्या आहे तर पुढीलपैकी विषम संख्या कोणती? x ही एक समसंख्या आहे. धरा तुमच्या मनाची कोणती 2 धरा. y ही एक विषम संख्या आहे. इथं काय म्हणूया आपण x बरोबर 2 व y बरोबर 3 मानू. मग x समसंख्या म्हणजे 2 झाली y विषम संख्या म्हणजे 3 झाली. बस आता इथे एक्स वाय म्हणजे दोघांचा गुणाकार आहे म्हणजे 2 गुणिले 3 बरोबर 3 दुनी 6. आणि प्रश्न काय पुढीलपैकी विषम संख्या कोणती? मग ही विषम संख्या आहे का हे 6 आले याचं उत्तर. तर ही विषम संख्या नाही. पुढचा प्रश्न इथे याच्यात टाकून बघा x म्हणजे किती 2 अधिक 3 बरोबर 3 आणि 2 5 आहे का विषम संख्या आहे. याचं उत्तर विषम संख्या आलं. हे आपलं उत्तर. अजून चेक करायचं असेल तर पुढचा तिसरा पर्याय चेक करून बघा काय x म्हणजे 2 अधिक 1 अधिक 3 y म्हणजे 3 बरोबर किती झाले हे 3 आणि 3 6 म्हणजे हाही आपला पर्याय नाही. आपल्याला विषम संख्या उत्तर पाहिजे हेही नाही. इथे टाकून बघा 2 गुणिले y म्हणजे किती आहे 3 अधिक x म्हणजे 2 ही पदावली सोडवा. 3 दुनी 6 6 आणि 2 8 समसंख्या आली. इथे समसंख्या आली हे आपलं उत्तर नाही. पहिली समसंख्या आली होती तिसरी समसंख्या आली चौथी समसंख्या आली. एकमेव x अधिक y केलं तेव्हा आपलं उत्तर आलं 5. म्हणजे याचा अर्थ काय समसंख्या आणि विषम संख्या काय समसंख्या व विषम संख्या
यांची बेरीज, हे लक्षात ठेवा की बेरीज काय असते, नेहमी विषम संख्याच असते. एक समसंख्याने एक विषम संख्या घेतली आणि त्यांची जर बेरीज केली तर ती नेहमी विषम संख्या येते. पुढचा 10वा प्रश्न, या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न. अपूर्वा व सृष्टी यांच्या वयांची बेरीज 52 वर्ष आहे. दोघींचं वय, त्यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. अपूर्वाचे वय सृष्टीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. तर अपूर्वाचे वय किती? बघा, लहान कोण आहे? अपूर्वा व सृष्टी यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे. अपूर्वाचे वय सृष्टीच्या दुपटीपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे, म्हणजे सृष्टीचे वय कमी आहे. सृष्टीचे वय धरू आपण x. सृष्टीचे वय बरोबर x वर्ष. मग अपूर्वाचे वय काय होईल? तर अपूर्वाचे वय बरोबर दुपटीपेक्षा, म्हणजे याची दुप्पट, दुपटीपेक्षा म्हणजे दुप्पट कशाची? तर सृष्टीच्या वयाची. सृष्टीचं वय x वर्ष, त्याची दुप्पट, दुपटीपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. दुप्पट आपण केली आणि त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी जास्त म्हणजे अधिक 10. हे झालं अपूर्वाचं वय. सृष्टीचं वय x वर्ष, अपूर्वाचं वय 2x अधिक 10, आणि त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. म्हणून काय? सृष्टीचे वय x वर्ष अधिक अपूर्वाचे वय काय आहे? 2x अधिक 10, आणि त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? तर 52 वर्ष. ते 52 इथे लिहून घ्या. यांची बेरीज करा. यांची बेरीज म्हणजे चलपदांची बेरीज. 2x अधिक म्हणजे x अधिक 2x बरोबर 3x. हा इकडे 10 अधिक आहे, तिकडे जाऊन तो वजा होईल, म्हणजेच 52 वजा 10. आता हा x पुढच्या स्टेपला काय होणार आहे? x सोबतचे जे 3 आहे ते 3 भागाकारात जातील, आणि इथे 52 वजा 10 काय होतील? 42. इथे राहील x, कारण हा आपल्याला तिकडे न्यायचा आहे, भागिले 3. पुढच्या स्टेपमध्ये आपण थोडंसं लवकर स्टेप केली आपण ती, कारण एक स्टेप वगळली आपण. आता इथे काय होईल? 3 1 3, इथे 3 1 3, 1 उरला, 3 चौक 12. थोडक्यात काय? 14 त्रिक 42, म्हणजे x म्हणजे सृष्टीचे वय. म्हणून सृष्टीचे वय बरोबर 14 वर्ष. आपल्याला काय विचारलंय? अपूर्वाचे वय. आपल्याला विचारलंय अपूर्वाचे वय, आणि अपूर्वाचे वय किती आहे? म्हणून अपूर्वाचे वय बरोबर काय आहे? हे बघा इथे 2x अधिक 10 बरोबर 2x अधिक 10. एक्सची किंमत आपल्याला माहिती आहे, x म्हणजे 14 वर्ष, म्हणून 2x म्हणजे 2 गुणिले 14 अधिक 10. हे आपण सोडवूया. हे सोडवल्याच्या नंतर काय होईल? 14 दोन्ही 28 अधिक 10 बरोबर 38. बरोबर 38. म्हणून काय झालं? म्हणून अपूर्वाचे वय बरोबर 38 वर्ष, आणि पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर. मध्ये थांबवल्यापेक्षा मला वाटतं पूर्ण 20 प्रश्नांचा एकच व्हिडिओ बनवावा. त्याच्यामुळे 10व्या प्रश्नानंतर लगेच 11वा प्रश्न आपण घेऊ. 2 पूर्ण संख्यांचा मसावी दिलेला आहे 29, लसावी दिलेला आहे 580. त्यापैकी पहिली संख्या पण दिलेली आहे, आणि आपल्याला दुसरी संख्या शोधायला सांगितलेली आहे. तर असं असताना मग आपलं सूत्र काय आहे? लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ठीक आहे, म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता बस फक्त किमती टाका. लसावी किती आहे? हे लसावी 580 गुणिले मसावी किती आहे? 29 बरोबर पहिली संख्या म्हणजे एक संख्या किती दिलेली आहे? 116. आता दुसरी संख्या माहीत नाही, म्हणून ती आपण सध्या आता इथले दुसरी संख्या शब्द लिहिल्यापेक्षा आपण x मानू.
आता काय होईल, हे भागाकारात जातील 216, हा एक्स बाजूला राहील म्हणून एक्स बरोबर एक्स एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हे 580 गुणिले 29 आणि भागाकारात 116. याला काटछाट म्हणजे आपण कसोट्या वापरून बघा किती आहे, 8 आणि 5 13 किंवा हे 2 आणि 9 11 किंवा हे 6 आणि 2 8, म्हणजे याला 2ने भाग जातो, अगोदर 2ने देऊन घ्या. 2 पंच 10 एक उरला आणि 2 आठी 16, 58 आले. आणि आता यालाही आपल्याला यानं भाग दिला पाहिजे कितीने, 2ने, म्हणून 2 दोन्ही 4 एक उरला 18 झाले, 2 नवे 18 आणि इथे हा शून्य जसंच तसं. आता पुढे काय होतं आहे तर 29 एक 29, 29 दोन्ही 58. आता इथे काय होणार आहे, 2 एक 2, इथे 2 एक 2, तो आपण इथे घेऊया 2 एक 2. नंतर इथे 9 आहे, 2 चौक 8 एक उरला, 2 पंच 10. हे सगळं काटछाट होऊन एक्सची किंमत किती आली, 145. आणि तेच आपलं उत्तर आहे. जास्त वेळ न लावता ही काटछाट कशी केली फक्त हे तुमचं समजलं. तुम्ही डबल हा व्हिडिओ पॉज करून कसं कसं केलं आहे हळूहळू पाहत जा. आपलं उत्तर येईल 145. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न. 12वा प्रश्न असा आहे, 1536 खुर्च्यांच्या समान प्रमाणात 32 रांगा केल्यास, एवढ्या खुर्च्या आहेत आणि त्यांच्या रांगा समप्रमाणात केल्या, किती 32 रांगा केल्या. म्हणजे काय तर 1536 खुर्च्यांच्या समान प्रमाणात 32 रांगा केल्या तर 24 रांगामध्ये किती खुर्च्या लागतील. याच्या 32 रांगा केल्या. ठीक आहे, मग आपण काय करू तर एवढ्या खुर्च्यांच्या 32 रांगा करा. म्हणजे याला जर 32ने भागलं तर आपल्याला एका रांगेतली खुर्च्या भेटणार आहे आणि एका रांगेतील खुर्च्या गुणिले 24 म्हणजेच आपल्याला किती खुर्च्या लागतील ते येईल. तर काय होईल बघा, 1536 भागिले 32 येणारं उत्तर आपलं, त्याला गुणिले 24 केले की आपलं उत्तर फायनल उत्तर येणार आहे. 2 भाग जातो याला म्हणून काय होईल, 2 एक 2, इथे एक उरला, 2 आठी 2 एक 2, पेन संपल्यामुळे गोंधळ झाला. काय होईल, 2 एक 2, इथे एक उरला, 2 संग 12, इथे 2 साती 14 एक उरला, परत 13 झाले, 2 संग 12 एक उरला, 16 झाले आणि 2 आठी 16. वर आले 768, खाली 16. आपल्याला 16चा पाढा येतो म्हणून डायरेक्ट आता भाग देऊया 16ने, किंवा अवघड वाटत असलं तर याला पुन्हा 2ने द्या. 2 आठी 16, नंतर 2 त्रिक 6 एक उरला, 2 आठी 16, 2 चौक 8. आता तर 8चा पाढा यायलाच पाहिजे म्हणून काय होईल, 8 एक 8, 8 चौक 32 उरले, 32 आणि 6 झाले 64, 8 आठी 64. एका रांगेतील खुर्च्या आल्या 48 आणि याला गुणिले काय आहे तर 24 रांगामध्ये किती खुर्च्या, एका रांगेत खुर्च्या आल्या 48, 32 रांगा केल्या होत्या आपण, 32 रांगांमध्ये एका रांगेत खुर्च्या वाटल्या त्या 48 आल्या आणि याला गुणिले 24. हा गुणाकार करा. गुणाकार केल्याच्या नंतर आपलं फायनल उत्तर. गुणाकार करताना 24 8 192, 24 8 192, 92शी 2 हातचे आले 19 आणि 24 चौक 96 होतात. 24 चौक 96 होतात. 96 मध्ये आपल्याला 19 टाकायचे आहेत, तर काय करा 95 मध्ये 20 टाका. 95 मध्ये 20 टाकल्याच्या नंतर 115 होतात. 115 आणि ते आलं 1152. हे आपल्याला 24 रांगामध्ये लागणाऱ्या खुर्च्या आहेत. ऑप्शन नंबर 4 1152. बघा 13वा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे. लाईट लावा. 13वा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे. 40.96 गुणिले 0.03124 बरोबर 1.28
तर त्याच संख्या बघा 4096 4096 गुणिले 3125 दोन इकडे बघा, इकडे बोटाकडे पण बघा. तर याचं उत्तर काय असणार आहे? 128. उत्तर असंच असणार आहे बघा. पर्याय जर पाहिले आपण तर इथे 128 128 128 असंच उत्तर असणार आहे नक्कीच. फक्त आता इथे आपल्याला जादू आहे ती दशांशाची जादू आहे आणि ती दशांशाची जादू आपल्याला फक्त समजून घ्यायची आहे. काय आता यांचा गुणाकार आल्याच्या नंतर गुणाकार केला की तो असा येणार आहे की इथे 1.28 येतील. म्हणजेच तो गुणाकार किती आता बघा, दशांशानंतर पॉईंट किती संख्या आहेत तर इथे 2 आहे, इथे 5 आहे. 5 आणि 2 7 होतात. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? सपोज हे असे असतील 4096 गुणिले 3125. तर याचं उत्तर काय असणार आहे? आपल्याला 1.28 येण्यासाठी याच्यावर किती शून्य असणार आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 2 इकडे आलेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 बघा. 1 2 3 4 5 6 आणि 7 7 संख्या सोडून पॉईंट 1 2 3 4 5 6 7 7 संख्या सोडून पॉईंट आला. म्हणजे असं ते गणित झालं असतं. थोडक्यात काय तर 40.96 गुणिले 0.03125 बरोबर याचं उत्तर दशांश सोडून किती आलं असतं? 128 वर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 0. आता नंतर काय 1 2 3 4 5 6 7 7 संख्या सोडून पॉईंट 1 2 3 4 5 6 7 7 संख्या सोडून पॉईंट म्हणजे ते आलं 1.28. आता याचाही गुणाकार एवढंच असणार आहे. केवढा? एवढा. म्हणजेच काय थोडक्यात 0.04096 गुणिले 312.5 बरोबर याचं उत्तर किती असणार आहे? एवढं. म्हणजे 1 2 8 त्याच्यावर 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 0 झाले 0. आता आपल्याला पॉईंट मोजायचे. पॉईंट नंतरची संख्या 1 2 3 4 5 6 म्हणून 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे याचं उत्तर इथे येणार आहे. उत्तर येणार आहे 12.8. उत्तर काय तर 12.8 आणि ऑप्शन नंबर 2. अलग लक्षात. पुढचा प्रश्न 14वा प्रश्न. 119 136 154 173 या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? इथे प्रश्नचिन्ह आहे आणि या ठिकाणी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे. आता हे लॉजिकचे प्रश्न असतात. याच्यात काहीतरी लॉजिक आपल्याला लावलं पाहिजे. बघा इथे 1 इथे 1 1 1 पुढे 1 असणार. सगळीकडे 1 आहे. पुढचा इथे 1 इथे 3 1 3 5 7 बघा 1 2 3 3 2 5 5 2 7 7 2 9 येणार. 9 पहा इथे 9 आहे. इथे 9 दुसऱ्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे हा नाही. इथेही नाही आहे. राहिले 2 इथे 9 आहे. दोघांमध्ये आता विचार करायचा तिसऱ्या अंकांना. हे 9 वजा 3 6 6 वजा 2 4 बघा 9 वजा 3 6 6 वजा 2 4 4 वजा 1 3 3 वजा 0 3 3 वजा 0 3 कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर. हे गणित याच्यात बेरीज नाही वजाबाकी नाही काही लॉजिक नाही काही नाही. हे बघा काय इथं सिंपल शेवटच्या याच्यात आपल्याला उत्तर भेटलं. 9 वजा 3 6 6 वजा 2 4 4 वजा 1 3 आणि मग 3 वजा पुढे काय असणार आहे तर 0. मग 3 मधून 0 गेला 3 इथे 3 म्हणजे आलं 193. ओके. पुढचा 15वा प्रश्न आहे. ए बरोबर 4.5 बी बरोबर 2.3 सी बरोबर 1.7 तर 4a म्हणजे 4a वजा
3b अधिक c ची किंमत किती? या प्रत्येक ठिकाणी ज्याची त्याची किंमत टाका आणि समीकरण सोडवा. 4 या दोघांमध्ये गुणाकाराचा संबंध असतो म्हणून 4 गुणिले ए किती आहे? 4.5 वजा 3 इथले 3 गुणिले बी म्हणजे किती? तर 2.3 अधिक सी किती आहे? 1.7. बस हे सोडवायचं, उत्तर संपलं. याचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा, दोघांची वजाबाकी करा आणि बेरीज करा. 4 पंचे 20, 20 0, चला आले 2, 4 चेक 16 आणि 2 18. हा पॉईंट नंतर इथे पॉईंट वजा 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. बघा तुम्हाला दशांशाचे मी गुणाकार शिकवलेले आहेत, ती पद्धत वापरा. 3 त्रिक 9, 9 9 आणि 3 दुनी 6. एक संख्या सोडून पॉईंट, उजवीकडे एक संख्या सोडून पॉईंट अधिक 1.7. आता या दोघांची बेरीज करा किंवा याच्यातून याला वजा करा आणि मग याची बेरीज करा. सोपं काय जाईल याचा विचार करायचा. यांची बेरीज जर आधी केली तर काय होणार आहे? हे आता हे पॉईंट नंतर 0 म्हणजे याची काही किंमत नाही, हे फक्त 18 आहेत. 18 आणि 1.7 म्हणजे हे किती झाले? 19.7. वजा किती करायचे? 6.9. 7तून 9 जात नाही म्हणून याच्यातून 1 घ्या, इथे 8 राहिले, इथे 17 झाले. 17तून 9 गेले, कितीवर राहतात बघा? 8 राहतात, कारण 8 आणि 8 16 आणि 1 17. 8 9 17. 8 राहिले, इथे 8मधून 6 गेले, 2 राहिले, 1 जिथल्या तिथं पॉईंट 12.8. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके. पुढचा प्रश्न 16वा. 3 अंकी, 4 अंकी व 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्यांची सरासरी किती? 3 अंकी मोठ्यात मोठी, 3 अंकी मोठ्यात मोठी काय आहे? 999. 4 अंकी मोठ्यात मोठी 9999. आणि 5 अंकी मोठ्यात मोठी, 5 अंकी मोठ्यात मोठी 99999. बघा, 3 अंकी, 4 अंकी व 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येची सरासरी. आता सरासरी म्हणजेच काय? तर तिन्हीची बेरीज भागिले एकूण संख्या, एकूण संख्या आहे 3, यांची बेरीज करा. बेरीज काय होईल? हे 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 27 7, हातच्याला आले 2. परत 9 1 9, 9 2 18 आणि 9 त्रिक 27, 27 आणि हे 2 28 29, 29 9, हातच्याला पुन्हा आले 2. परत हे 9 1 9, 9 2 18 आणि 9 त्रिक 27, 27 आणि हे 2 29, 29 9. आता इथे हातच्याला आले 2, कारण इकडचे संपले. परत 9 1 9 आणि 9 2 18, 18 आणि हे 2 20, 20 0, हातच्याला आले 2, 9 2 11. ही बेरीज झाली, याला भागिले 3. भाग निश्चित जाणार. 3 1 3, 3 त्रिक 9, 2 उरले, 18 झाले. 3 संग 18, 2 उरले, इथे बघा 3 त्रिक 9, 1 उरला, 3 त्रिक 9 2 उरले, 20 झाले. म्हणून 3 संग 18, 2 उरले, 29 झाले. 3 9 27, पुन्हा 2 उरले, 29 झाले. 3 9 27, पुन्हा 2 उरले आणि 3 9 27 झालं. म्हणजे उत्तर आलं 36999. सरासरी किती आली आपली? 36999. पर्याय क्रमांक 1. असं हे 16वं गणित. 17 18 19 20 3 गणित राहिले, ते पण आता एकत्र पूर्ण करूया. 17वं गणित आहे 50 अधिक 5 कंस पूर्ण भागिले 5 वजा 4 गुणिले 2 बरोबर 15 वजा स्टार भागिले 3, तर स्टार बरोबर किती? याची किंमत बरोबर याची किंमत आहे. मग अगोदर याची किंमत आपल्याला काढायला लागेल. हे काय? 15 आणि 5 50 आणि 5 55, 55 भागिले 5
जर विचार केला डायरेक्ट उत्तर येऊ शकतं 11. ठीक आहे, येत नसेल तुम्हाला याची बेरीज तरी एकत्र करा. ती आली 55, याला भागिले 5 वजा हा गुणाकार करून घ्या एकत्र, 4 2 8 बरोबर. हे आता पुढचं आपण ठरवूया. आधी हे करूया, हे जसंच तसं लिहून घ्या. चला 15 वजा स्टार भागिले 3. याचं किती उत्तर येणार आहे? 11 5 55 म्हणजे याचं उत्तर येणार आहे 11 वजा 8 बरोबर 15 वजा स्टार भागिले 3. याचं उत्तर किती आलं आहे? 11 मधून 8 गेले 3 राहतात. 3 बरोबर 15 वजा स्टार भागिले 3. आता एका बाजूला 3 आहे, ही बाजू 3 होण्यासाठी या 15 मधून किती वजा झाले पाहिजेत? 3 होण्यासाठी 15 मधून किती वजा झाले पाहिजे? तर 12. मग या दोन्हीचं उत्तर 12 येईल अशी संख्या कोणती? तर या 3ला जर आपण 12ने गुणलं तर किती होतात? 36. इथे जर 36 घेतले बघा, 3 बरोबर 15 वजा 36 भागिले 3. 36 भागिले 3 हा जर भागाकार केला तर इकडे राहणार आहे 3 बरोबर इथे येईल किती? 12 त्रिक 36 म्हणजे 3 असं जर मांडलं आपण याला, हे बघा 36 3 3 1 3 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे याचं उत्तर आलं 15 वजा 12. याची वजाबाकी किती येणार आहे? 3 बरोबर 3 आलं. म्हणून आपल्याला स्टारच्या जागी किती लिहावे लागणार आहे? 36. स्टारच्या जागी 36 आणि पर्याय क्रमांक 3. समजून उमजून करणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न 18वा प्रश्न आपण. 18वा प्रश्न फार सोपा होता, फक्त गुणाकार होता. 85 64 गुणिले 999 अशा प्रकारचा गुणाकार करणं खूप सोपं असतं. जेव्हा ही संख्या मुद्दामहून दिलेली असते, मोठी संख्या, अशा वेळेस काय करायचं? हिच्या ऐवजी आपण हिच्या जवळची 1000 घ्या, म्हणजेच काय 85 64 गुणिले 1000. आपण 85 64 किती वेळेस घेणार होतो? 999 वेळेस. तर आपण एक वेळेस शिल्लक घेतलेत म्हणजे 1000 वेळेस घेतलेत. 85 64 आपण 1000 वेळेस घेतले. याचा गुणाकार येणार आहे 85 64 वर 1 2 3 0. पण आपण हे 85 64 म्हणजे 8564 एक वेळेस शिल्लक घेतले ना. हे किती वेळेस होते? 999 वेळेस होते. पण आपण 1000 वेळेस घेतले, एक वेळेस शिल्लक घेतले म्हणून ते काढून टाका. मग याच्यातून काढून टाका 8564 काढून टाका म्हणजे वजा करा. बघा, एवढा मोठा गुणाकार केल्यापेक्षा आपण अशी पद्धतीने करतोय. शून्यातून जात नाही म्हणून काय केलं? या 4कडून आपण एक हातचा घेतला. इथे 9 इथे 9 इथे 10 इथे 3. ओके, आता 10तून 4 गेले 6, 9तून 6 गेले 3, 9तून 5 गेले 4. या 3तून 8 जात नाही म्हणून याच्यातून एक हातचा घ्यायचा झाले 13 आणि 8 आणि 5 13. इथे 5 राहिले, 13तून 8 गेले 5 राहिले. इथून 5तून काहीच नाही गेला म्हणून 5 राहिले. हे ऑलरेडी 5 आहेच, हे 8. उत्तर आलं 8 म्हणजे 333 436. थोडक्यात काय? 85,55,436. 85,55,436 म्हणजे पर्याय क्रमांक 2. कसं केलं? तर 8564 हे किती वेळेस होते? 8564 999 वेळेस होते. तर ते आपण 1000 वेळेस घेतले आणि 1000 वेळेस घेतले, एक वेळेस शिल्लक घेतले म्हणून एक वेळेस वजा केले. मग आपल्याला हे उत्तर सोपं झालं. त्याच्यातून फक्त एकदा आपण वजा केले आणि आपलं उत्तर आलं 85,55,436. हे याचं उत्तर. ही एक ट्रिक्स आहे सोपी गुणाकाराची.
पुढचा प्रश्न आहे 75048 हे अंक घेऊन तयार होणाऱ्या किती 7 अंकी लहानात लहान व 7 अंकी मोठ्यात मोठ्या संख्या व मोठ्यात मोठी संख्या यातील काय काढायचं आपल्याला, फरक किती. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 6 अंक आहे आणि 7 अंकी संख्या तयार करायची आहे. 7 अंकी मोठ्यात मोठी आणि 7 अंकी लहानात लहान. आधी मोठ्यात मोठी तयार करून घेऊ. 7 अंकी मोठ्यात मोठी घेण्यासाठी अंक 6 आहे म्हणून एक अंक आपल्याला डबल घ्यावा लागणार आहे. जो मोठा अंक तो मोठा डबल घेऊया. 8 8 नंतर सगळे उतरत्या क्रमाने 7 पुढे काय आहे 4 नंतर नाही सॉरी इथे 5 आहे 5 बघा 8 दोनदा घेतले नंतर 7 घेतले 5 घेतले 4 3 आणि 0 की झाले 1 2 3 4 5 6 7 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. त्याच्यानंतर 7 अंकी लहानात लहान संख्या. 0 सोडून जो लहान अंक असतो तो आधी घ्यायचा लहानात लहान संख्या तयार करताना. मग 0 सोडून लहान अंक कोणता आहे तर 3 आहे. त्याच्यानंतर 0 आपल्याला पाहिजे तेवढ्या वेळेस घ्यायचा, दोनदा घेतला आणि बाकी संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या. 4 5 7 8 यातला काय करायचं आपल्याला फरक म्हणजे वजाबाकी. ठीक आहे. 0तून 8 जात नाही, याच्यातून 1 इथे घेतला, इथे 10 झाले, इथे 2 राहिले. 10तून 8 गेले 2 राहिले. 2तून 7 जात नाही, मग पुन्हा याच्याकडून एक हातचा घेतला, इथे 12 झाले, इथे 3 राहिले. 12तून 7 गेले 7 आणि 5 12 5 उरले. या 3तून 5 जात नाही म्हणून पुन्हा याच्याकडून एक घेतला, इथे 4 राहिले, इथे 13 झाले. 13 म्हणजे 13तून 5 गेले किती राहतात 8 बरोबर आहे. आता 4तून 4 गेला 0, 7तून 0 गेला 7, 8तून 0 गेले 8 आणि 8तून 3 गेले 5. बघा असं उत्तर आहे का कुठे. किती एकक दशक शतक इथे 58,70,852 कुठे आहे का. 58 इथे नाही, इथे नाही, इथेही नाही, इथे आहे 58,70,852 अगदी बरोबर. हे आपलं उत्तर. अशा प्रकारे 19वा प्रश्न झाला. आणि आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी 20वा प्रश्न. फार सोपा प्रश्न आहे. 20वा प्रश्न. पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी किती. पहिल्या 5 समसंख्या आपण जर सूत्रानुसार गेलो तर सरासरीचं सूत्र आहे संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. पण संख्याची बेरीज करण्यासाठी सुद्धा एक सूत्र आहे. आता हे खरंच सूत्राच्या ऐवजी आपल्याला असंच करायला सोपं जाईल, कारण पहिल्या 5 समसंख्या कोणत्या आहेत तर पहिल्या 5 समसंख्या आता हे क्रमाने आहेत. त्याच्यामुळे सूत्रबित्र हे सगळं बाजूला ठेवून आपलं फक्त सरळ धोपट पद्धतीने जरी आपण विचार केला तर खूप सोपं आहे. 5 संख्या आहेत, पहिल्याच 5, मग त्यातली पहिली 2, नंतर 4, पुढची 6, त्याच्या पुढची 8, नंतर 10. बघा 1 2 3 4 5 5 संख्यांची पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी किती. सरासरी असते मधली संख्या. ज्यावेळेस संख्या क्रमाने असतात त्यावेळेस मधली संख्या ही त्याची सरासरी असते. म्हणून याचं उत्तर आहे 6 आणि ऑप्शन नंबर 2. ही सगळ्यात सिंपल आणि सोपी गोष्ट. जर अशा पद्धतीत असेल जेव्हा संख्या टप्प्याने किंवा क्रमाने असतील तर हे सगळं जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या लिहून घ्यायच्या. आणि सगळ्यात सोपं मधली संख्या, त्यासाठी संख्या विषम अंक असावे लागतात. हे बघा हे 5 आहे, 7 लागतील, 9 लागतील, मग एका बाजूला 2 एका बाजूला 2. हे बघा इथे एका बाजूला 2 सोडले, एका बाजूला दुसऱ्या बाजूला 2 सोडले, मधली संख्या म्हणजे सरासरी. 7 असतील तर एका बाजूला 3 दुसऱ्या बाजूला 3, मधली संख्या म्हणजे सरासरी. 9 असतील एका बाजूला 4 दुसऱ्या बाजूला 4, मधली संख्या म्हणजे सरासरी. अशा प्रकारे टेस्ट नंबर 13 ही आपली पूर्ण झालेली आहे. सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित बघा, पुन्हा बघा आणि जो प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असेल तो काळजीपूर्वक समजून घ्या. धन्यवाद.